या प्रभागात इकडे आला पाहिजे. हात खाली के भैया. भारत माता की जय. 2 मिनिटं. खरं आम्ही जनतेसमोर जात असताना विकासाच्या मुद्द्यावरती जातो आहे आणि जनतेचे सेवक म्हणून मला वाटतं आमची भूमिका राहिली. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, नामदार आदरणीय गिरीश भाऊ, नामदार गुलाबराव पाटील, आदरणीय माजी मंत्री गुलाबराव देवकर साहेब, या सर्वांच्या माध्यमातून मला वाटतं आम्ही जनतेमध्ये, कारण महायुती आपल्या राज्यामध्ये आणि राज्यामध्ये महायुती किती विकास करते हे आपण सर्व जनतेने पाहिलेलं आहे आणि जनता आम्हाला 100% आशीर्वाद देईल. मागच्या वेळेलासुद्धाही 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे इथे जनतेने आशीर्वाद दिले होते आणि आतासुद्धा महायुतीमध्ये जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्हाला 100% अपेक्षा आहे. आमचे 4ही उमेदवार विजयी होतील. त्याच्यातले 4पैकी एक बिनविरोध झालेले आणि आम्ही कोणावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जातो आहे आणि जनतेने विकास पाहिलेला आहे. काम सांगत असताना सर्वच कामं झाले का नाही, काही कामं राहिलेले याची जाणीव आम्हाला आहे. येणाऱ्या काळामध्ये राहिलेले कामं आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करू. पण जळगाव शहरामध्ये जे भरीव कामं होती, जे ब्रिजचे कामं असतील, महापालिका कर्जमुक्त असेल, समांतर असतील, बायपास, हे सर्व MIDC असेल, हे सर्व प्रश्न मार्गी लागले. 2018ला जे प्रश्न प्रलंबित होते ते सर्व विषय मार्गी लागलेले आहेत. आता फक्त मूलभूत सुविधासाठी काही भाग राहिलेला आहे, तो येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार. मी नम्रपणे जनतेला आवाहन करू इच्छितो की जनतेचे आशीर्वादच आम्हाला काम करण्यासाठी प्रेरणा देतात. जनतेने आम्हाला 4ही उमेदवार आणि जळगावमध्ये सुद्धा महायुतीला आशीर्वाद द्यावे असे नम्रपणे जनतेला आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मामा, या प्रभागामध्ये 13मध्ये बंडखोर उमेदवार या ठिकाणी उभा आहे, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? बघा, कार्यकर्ता हे मागणं सिटिंग होते, प्रयत्नही केलं, पण महायुती झाल्यामुळे काही अडचणी आल्या. त्यांचं नाराजी असेल आम्ही ते दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे. आदरणीय नामदार गिरीशभाऊ असतील, नामदार गुलाबभाऊ असतील, आप्पासाहेब असतील, आम्ही सर्व त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण भविष्यात ती नाराजी दूर होईल आणि जनतेला माहीत असतं की अपक्ष इतकं सोपं नसतं. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहनं मला वाटतं लोकांना जनरल असतं आणि विकास कोण करू शकतं हे जनतेने पाहिलेलं आहे. सत्तेच्या बाहेर विकास होऊ शकत नाही. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत महायुतीचे सरकार आहे आणि मला वाटतं जनतेचा विकास करणे हेच ध्येय ठेवून जनता 100% आशीर्वाद देईल. आज प्रभाग क्रमांक 13चे जे उमेदवार आहेत, आमचे नितीन भाऊ सपके भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडनं उभे आहेत. दुसरे आमच्या सुरेखाताई तायडे या पण भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडनं उभे आहेत आणि तिसरे उमेदवार प्रफुल्ल देवकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती, घड्याळावरती उमेदवारी करत आहेत. तिन्ही उमेदवार जवळपास 8-10 दिवसापासून या मतदारसंघामध्ये घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. आम्हाला सांगायला आनंद होतो की अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या प्रभागामधून 3 उमेदवारांना मिळतो आहे. ह्या मतदारसंघातल्या ज्या काही अडीअडचणी सुविधा करायच्या आहेत त्यासाठी आम्ही एक वचननामा पक्षाच्याकडनं, महायुतीच्याकडनं केलेला आहे. कालच त्याचं हे विमोचन काल सभेमध्ये झालं आणि त्या पद्धतीनं ह्या प्रभागामध्ये 100% कामं करण्याचा आमचा प्रयास राहील. हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम, स्वच्छ, हिरवागार असा करण्याचा आमचा मानस राहील. तिन्ही उमेदवार हे तडफदार आहेत, कामाला सातत्यानं मदत करणारे, पाठपुरावा करणारे आहेत आणि सेवाभावी वृत्तीचे उमेदवार आहेत. त्यामुळं जनतेचा विश्वास
हा महायुतीवरती झालेला आम्हाला दिसतो आहे. अप्पासाहेब, भाजपच्या एका अपक्ष यांनी अर्ज भरलेला आहे आणि त्याचं आव्हान असणार आहे मध्ये, कसं बघतात? असं आहे, पक्षाच्या पुढे कोणी मोठा नसतो. त्यांना भारतीय जनता पार्टीने इतकं मोठं स्थान दिलेलं होतं, नगरसेवक पदाची संधी दिली, स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं, परंतु पार्टीने आदेश दिल्याच्या नंतर पण माणूस कार्यकर्ता थांबत नसेल तर त्याच्यावरून त्याची वृत्ती आपण समजून घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये खूप मोठा अहमपणा आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी महायुतीचे 3 उमेदवार जे आहेत प्रचंड मतांनी निवडून येणार आहेत. त्यांची या मतदारसंघामध्ये आम्ही जो प्रचार करतो आहोत कुठेही त्यांचं नाव घेतलं जात नाही. उलट पक्षी त्याचा संपर्क या मतदारसंघामध्ये नव्हता, कामं केलेली नाहीत, जनतेशी नाळ जोडलेली नव्हती आणि त्यामुळे आता जनता त्यांना 15 तारखेला धडा शिकवेल.